टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। जालना जिल्ह्यातल्या बदनापूर तहसील कार्यालयात सध्या मी पोहोचलेलो आहे। पण जर पाहिलं तर काल एका व्यक्तीनं चक्क नायब तहसीलदारांच्या टेबलवर पैसे फेकल्याचा उधळल्याचा प्रकार जो आहे तो समोर आलेला होता। हा व्हिडिओ प्रचंड वेगाने व्हायरल झालेला आहे। हीच ती कॅबिन आहे। काल या ठिकाणी कोणीही नसताना हा संपूर्ण प्रकार समोर आलेला होता आणि या शेतकऱ्यानं आपल्याला तहसील प्रशासनाने पैसे मागितल्याचा देखील आरोप केलेला होता। आपण नेमकं हे प्रकरण काय आहे, याची सत्यता काय आहे हे जाणून घेऊया। माझ्यासोबत नायब तहसीलदार हेमंत तायडे आहेत। सर, काल तुमच्याच टेबलावरती एका शेतकऱ्यानं पैसे उधळल्याचा प्रकार समोर आला होता। नेमकं हे प्रकरण काय होतं? बदनापूर तालुक्यामध्ये हलदोळा गावातील शेतकरी श्रीहरी मात्रे व यांनी रस्ता मागणीसाठी तहसील कार्यालयात अर्ज केला होता। तेव्हा तहसीलदार पदाचा प्रभारी चार्ज माझ्याकडे होता। तेव्हा त्या प्रकरणामध्ये श्रीहरी मात्रे विरुद्ध नारायण ज्ञानदेव मात्रे व रामेश्वर ज्ञानदेव मात्रे असे होते। त्याच्यामध्ये अर्जदार हे श्रीहरी मात्रे होते व इतर दोन हे प्रतिवादी होते, अर्जदार गैरअर्जदार। तर या प्रकारामध्ये मी म्हणजे शेत जमिनीचं प्रकरण आहे। याच्यामध्ये मी अर्जदारांना त्यांच्या मागणीप्रमाणे विहित चौकशी करून मी त्यांना त्याच्यामध्ये रस्ता दिला होता। माझ्या स्वाक्षरीनेच अर्जदार श्रीहरी मात्रे यांना रस्ता देण्यात आला होता। त्यानंतर या प्रकरणातील प्रतिवादी यांनी SDO सरांकडे अपील केलं आणि अपील नंतर त्याच्यामध्ये माननीय SDO सरांनी आदेश दिला की याच्यामध्ये फेरचौकशी करा आणि त्याच्यानंतर परत निकाल द्या। मग त्याच्या अनुषंगाने मग आपण ती केस परत तहसील कार्यालयात आली। आज रोजी माझ्याकडे तहसीलदार पदाचा चार्ज नाही आहे। आज रोजी माननीय तहसीलदार तेजस्विनी जाधव यांच्याकडे तहसीलदार पदाचा चार्ज आहे आणि सदर प्रकरणामध्ये त्यांनी प्रकरणाची परत मोका चौकशी लावली। त्यामध्ये श्री अतुल बने नायब तहसीलदार यांनी मोका चौकशी केली। दिनांक 4/12/2025 रोजी मोका चौकशी केली। मोका चौकशी केल्यानंतर मग या प्रकरणामध्ये 8 तारखेला सोमवारी या प्रकरणामध्ये मी काहीही कुणाकडेही मागणी केली नाही। आता माझ्या स्थळावर हे प्रकरण कुठेही प्रलंबित नाही आहे आणि ही जे आरोप केला जातो तो सरळ खोटा आरोप आहे, यात कुठेही तथ्य नाही आहे। म्हणजे तुम्ही तहसीलदार असताना त्या शेतकऱ्याला रस्ता मोकळा करून दिलेला होता असं म्हणणं आहे तुमचं? आपण त्याला रस्त्याची आदेश केला होता, रस्ता मोकळा करून देण्यासंदर्भात मी आदेशही दिला होता। त्याच्यावर प्रतिवादी म्हणजेच गैरअर्जदार यांनी माननीय SDO सरांकडे अपील केलं होतं आणि त्याच्यानंतर परत मग ते पुनर्चौकशीसाठी परत आमच्याकडे आला होता तो अर्ज। म्हणजे मी तेव्हा त्यांना रस्ता दिला होता, अर्जदार श्रीहरी मात्रे यांना रस्ता दिला होता। पण त्या शेतकऱ्याचं असं म्हणणं आहे की मला रस्ता मोकळा करून द्यावा यासाठी पैशाची मागणी केली असल्याचा आरोप त्या शेतकऱ्याने केलेला आहे। काही पैशाची मागणी वगैरे झाली होती? आज रोजी ते प्रकरण माझ्या स्तरावर प्रलंबित नाही आहे आणि जो आरोप केला जातोय पैशाची मागणी केली तो पूर्णपणे खोटा आणि चुकीचा आहे। मी तशी कोणतीही मागणी कुणाकडे केलेली नाही। या प्रकरणाची सखोल चौकशी व्हायला हवी। हो, नक्कीच। तर नक्कीच आपण पाहतोय की शेतकऱ्यानं जो आरोप केला होता तो आरोप जो आहे तो नायब तहसीलदार हेमंत तायडे यांनी आता फेटाळून लावलेला आहे। कोणतीही पैशाची मागणी आपण केली नसल्याचं स्पष्ट आता त्यांनी या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे। रामनाथ डाकणे, TV9 मराठी, बदनापूर। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।